नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, एक पाव पालक, एक वाटी मटर धुवून चांगले साफ करून घ्या। नंतर पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच साखर, 1 चम्मच मीठ टाका आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये पालक आणि मटर ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर छान प्रकारे मिक्स करून घ्या आणि एक उकळी येऊ द्या। त्या साईडला एका भांड्यामध्ये पाणी ॲड करा। पाण्यामध्ये आईस क्यूब टाका आणि जे उकळी आल्यानंतर जे पालक मटर आपण उकळी काढत होते ते यामध्ये ॲड करा आणि छान प्रकारे थंड करून घ्या। थंड केल्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। पाणी ॲड न करता बारीक करून घ्या, छान प्रकारे पेस्ट करून घ्या। त्या साईडला लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, हिरवी मिरची छान प्रकारे चॉप करून घ्या। नंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा, 2 चम्मच। तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्या। बघू शकता छान प्रकारे मी जिऱ्याची फोडणी करून घेतली आहे। नंतर यामध्ये चॉप केलेले अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर ॲड करून 2 मिनिटं फ्राय होऊन द्या। जोपर्यंत हे सगळे जिन्नस फ्राय होतात तोपर्यंत मी फुलगोबी आणि गाजर छान प्रकारे साफ करून घेतले होते धुवून त्याला। नंतर त्याला कद्दूकस करून घेतले आहेत आणि ह्यामध्ये ॲड करून घेते आणि छान प्रकारे फ्राय होऊन द्या। फ्राय झाल्यानंतर आपण जे पालक आणि मटारची पेस्ट बनवली होती ती यामध्ये ॲड करा आणि कंटिन्यू फिरवत राहा। बघू शकता छान प्रकारे मिक्स करून घेतलं आहे आणि थोड्या वेळाने याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून ते कढईला चिपकलं नाही पाहिजे म्हणून। त्या साईडला ही पेस्ट त्या साईडला मी कुकरमध्ये 2 बटाटे उकडून घेतले आहेत आणि ब्रेड क्रम्स करून घेतले आहेत, जेणेकरून ह्या रेसिपीला ब्रेड क्रम्स आणि आलूची खूप गरज आहे। बघू शकता छान प्रकारे पेस्ट मी छान प्रकारे मिक्स करत आहे। कंटिन्यू मिक्स करत राहायचं आणि ह्याला शिजवत राहायचं आहे। हाई फ्लेमवरती प्रोसेस करायची ही। बघू शकता पेस्ट हळूहळू पहिल्यापेक्षा थिकनेस जास्त वाढत चालली आहे। अशी छान प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता एकदम परफेक्ट आपल्याला हवी तसे थिकनेस आले आहे। आता ही कढई साईडला उतरून घ्यायची आहे आणि थंड करत ठेवायचं आहे। बाजूला मी एका फ्राय पॅनमध्ये 2 चम्मच बेसन घेतलं आहे। नंतर हाय फ्लेमवरती बेसन थोडं रोस्ट करून घ्यायचं आहे, ज्याचा कच्चापणा निघून जाईल। बघू शकता पेस्ट थंडी झाली आहे। त्यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे ॲड केले आहेत। 2 चम्मच जे फ्राय केलेले बेसन ॲड केलं आहे। नंतर आपले मसाले ॲड केले आहेत, जिरा पावडर, लाल मसाला, गरम मसाला, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि मीठ ॲड केलं आहे, कोथिंबीर ॲड केली आहे, थोडंसं लिंबूचा रस ॲड केला आहे। ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि असे गोल गोल टिक्या करून घ्यायच्या आहेत। अशी टिक्की बनवून घेतल्यानंतर याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता। बघू शकता शॅलो फ्रायमध्ये किती छान प्रकारे फ्राय होत आहेत। तुम्ही याची परफेक्ट रेसिपी घरी हरे-भरे कबाब तयार करून खाऊ शकता। बघू शकता जसे दिसतात तसे एकदम सुंदर आहेत, एकदम छान लागतात चवीलाही आणि एकदम सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट टाईप तुम्ही हरे-भरे कबाब घरी एकदम परफेक्ट रेसिपी करू शकता। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।